आपण आज या ठिकाणी कौसरबाग या ठिकाणी कोंडव्यातील मुख्य भागामध्ये नावाजलेल्या भागामध्ये सोसायटीच्या या रणधुमाळीमध्ये निवडणुकीच्या आहोत। या ठिकाणी कौसरबाग बचाव कमिटीचे सक्रिय सदस्य वकील रहमान शेख साहेब ये या पॅनलचे सर्व प्रमुख आहेत। रहमान शेख साहेब यांच्याशी आम्ही आमचा सतर्क महाराष्ट्र यांच्याशी ते आता जुळलेले आहेत। शेख साहेब काय सांगा, सध्याची परिस्थिती काय आहे आणि आपला जो पॅनल आहे ह्या पॅनलची स्थिती काय आहे? आता हे पहा, आज 9 वाजता बरोबर हे वोटिंग सुरू झालेली आहे। वोट वाजता 9 वाजता बरोबर वोटिंग सुरू झालेली आहे। 9 आज 2:45 झाले, शांतताने वोटिंग होत आहे। आतापर्यंत 165 लोकांनी वोटिंग केलेलं आहे आणि मला खात्री आहे की मलाही निवडून देतील लोक, कारण की जास्तीत जास्त मतदान आमच्या बॅलेट पेजचं झालेलं आहे। तो आमचा पण एक गोष्ट चांगली झालेली आहे की इलेक्शन आमचा चांगला झाला आणि शांतताने झाला आणि रिझल्टसुद्धा शांतताने येईल असं आम्हाला। या ठिकाणी रहमान शेख साहेब यांचं म्हणणं आहे की आत्तापर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया शांततापूर्व व कायद्याच्या पद्धतीने सुसज्ज पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ती पुढेही होईल। 165+ या ठिकाणी मतदान आतापर्यंत झालेलं आहे। टोटल मतदान 280 आहे। तर या ठिकाणचे सभासद आहेत व सक्रिय नागरिक आहेत। तुम्ही काय सांगाल आजच्या निवडणुकीबद्दल, आपलं काय मत आहे? आम्ही सकाळपासून आहे इथं आणि आम्ही खूप मेहनत केलेली आहे आणि आमच्या बाजूनी आमचे जे मतदान आहे आमच्या बाजूनी झालेलं आहे आणि आम्हाला 201% जिंकण्याची आमची आज थँक्यू। हे बघा, लोकशाहीमध्ये जोपर्यंत शेवटचा मतदान असतो तोपर्यंत जय विजय हा ठरलेला नसतो। पण या ठिकाणी कौसरबाग बचाव कमिटीच्या वतीने त्यांचे सदस्य असो किंवा त्यांचे चहिते असो, यांचं मत आहे की या ठिकाणी कौसरबाग बचाव समिती हा पॅनल सध्या वरचढ आहे। हे तुम्ही पाहू शकता। अल्पसंख्याक समाजातील महिला असो किंवा अन्य मतदार असो, या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी आपला मतदान नोंदवत आहेत आणि येथील सध्या परिस्थिती एकदम खेळीमेळीचे वातावरण मध्ये या ठिकाणी हा मतदान संपन्न होते। पुढील जो काही वातावरण आणि जो काही या ठिकाणी मतदान झाल्यानंतरचा जो भाग आहे आम्ही आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू। जय हिंद।